नमो नमः सर्वे संस्कृतप्रेमी जनाः सर्वेषां स्वागतम्. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हा विशेष ऑनलाईन तासिकासुद्धा आपण म्हणू शकतो. या तासिकेमध्ये विशेष एका कवीची, साहित्यकाराची, नाटककाराची माहिती आपण पाहणार आहोत. आपल्याला माहीतच आहे की भारतीय संस्कृतीमध्ये ऋतूचे विविध भाग केलेले आहे आणि येत्या आगामी काही दिवसानंतर म्हणजे 11 तारखेपासून, या महिन्याच्या 11 तारखेपासून आषाढ महिन्याची सुरुवात होत आहे. म्हणजे आषाढस्य प्रथम दिवस असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा नकळतपणेच महाकवी कालिदास यांचा उल्लेख केला जातो. इयत्ता 10वीच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना आठवत असेल की दरवर्षी आपल्या शाळेमध्ये संस्कृत दिन साजरा केला जातो. कालिदास दिन साजरा केला जातो आणि या कालिदासा दिनाच्या निमित्ताने त्याचं जे साहित्य असतील याची ओळख जी आहे ती विद्यार्थी मित्रमैत्रिणींना शाळेच्या माध्यमातून शिक्षक असतील किंवा विद्यार्थी असतील त्या आपल्यासमोर मांडत असतात. आषाढ महिन्याची सुरुवात म्हणजे रिमझिम पावसाची सुरुवात. भुसावळमध्ये जरी पाऊस नसला तरी या पावसाची सुरुवात जी आहे ती आपण आषाढ महिन्यापासून करत असतो आणि आषाढ महिन्याचा पहिला दिवसच आपण महाकवी कालिदास जन्मदिन म्हणून साजरा करत असतो. आपण म्हणजे सगळीकडे जगामध्ये तो साजरा केला जातो. उपमा कालिदासस्य म्हणजे कोणत्याही गोष्टीची जर उपमा द्यायची असेल तर कालिदासासारखी उपमा कोणी जगामध्ये देऊ शकत नाही, अशा प्रकारचं बिरुदच या महाकवी कालिदासाला लाभलेलं आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, भारतीय परंपरा जी आहे ती अतिशय महान आहे. आपली संस्कृती अतिशय महान आहे. आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या परंपरेमध्ये विविध संत परंपरा होऊन गेलेल्या, विविध नाटककार होऊन गेलेल्या, साहित्यिक होऊन गेलेल्या, त्या साहित्यिकांपैकी सगळ्यात श्रेष्ठ असा जगामध्ये महाकवी कालिदास हे मानले जातात. हा दिन विशेष साजरा करण्याचं महत्त्व म्हणजे संस्कृत विषयामध्ये सर्वश्रेष्ठ कवी म्हणून महाकवी कालिदास म्हणून हा मानला जातो. भारतामध्येच नाही तर जगामध्ये सुद्धा मानला जातो. याच्या साहित्याचा अभ्यास हे जगामध्ये विविध युनिव्हर्सिटीजमध्ये केला जातो. अतिशय सखोल निसर्गाचं वर्णन असेल, तात्कालीन सामाजिक जीवनाचं वर्णन असेल, अशा सगळं शृंगाररस प्रधान असेल असं सगळं वर्णन जे आहे ते महाकवी कालिदास यांच्या साहित्यामध्ये आपल्याला दिसून येतं. कालिदास दिन म्हणजे शिक्षण सुरू, शाळा बंद तरी शिक्षण सुरू हा जो उपक्रम आहे आपल्या संस्थेच्या माध्यमातून मागच्या वर्षीपासून आपण राबवतो आहे आणि यावर्षीसुद्धा आपण तो अखंडितपणे राबवणार आहोत. याच कडेची ही एक महत्त्वाची कडी म्हणजे कालिदास दिन आपण यावर्षी ऑनलाईन पद्धतीने साजरा करणार आहोत. महाकवी कालिदास यांच्याविषयी सांगण्याचं झालं तर आषाढाचा पहिला दिवस हा महाकवी कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. कवी कालिदास जे आहे यांची जन्मतिथी म्हणजे यांचा जन्म केव्हा झाला ही अजूनसुद्धा याची तिथी जी आहे, तारीख जी आहे, दिनांक जी आहे ती अजूनसुद्धा उपलब्ध नाही. परंतु मेघदूतातल्या आषाढस्य प्रथम दिवस, मेघदूत हे महाकवी कालिदास याची आपण पुढे माहिती पाहणारच आहोत. मेघदूताची महाकवी कालिदास यांनी मेघदूताची निर्मिती केली आणि त्यातच आषाढस्य प्रथम दिवशी या शब्दाचा त्यांनी या वाक्याचा उपयोग केला आणि तो दिवस म्हणूनच महाकवी कालिदास दिन म्हणून आपण साजरा करत असतो. किंवा आषाढस्य प्रथम दिवशी हा जे वाक्य आहे ते कालिदास यांच्याविषयी इतकं जोडलं आहे की हा दिवस कालिदास दिन म्हणून किंवा कालिदासांच्या जन्मदिन म्हणून साजरा केला जातो. संस्कृत साहित्यातील कालिदास हा असा एकमेव साहित्यकार आहे की ज्याच्या काळातील उल्लेखामुळे तो दिवस म्हणजे आषाढाचा पहिला दिवस हा महाकवी कालिदास म्हणून साजरा केला जातो. भारतीय परंपरा आणि पाश्चात्य अभ्यासक या दोघांनीही संस्कृत साहित्यात सर्वश्रेष्ठ कवी कोण आहे तर महाकवी कालिदास असं त्यांना मानलेलं आहे. म्हणून असं सुद्धा म्हटलं जातं, पुरा कविना
गणनाप्रसङ्गे कनिष्ठिकाधिष्ठितकालिदासः अद्यापि ततुल्यकवेर्भावात् अनामिका सार्थवती बभूव. म्हणजे कालिदासाच्या बाबतीत असं म्हटलं जातं, इथं हिंदीमध्ये सुद्धा अनुवाद आहे की पुराने ज़माने में जब कवियों की गणना की जा रही थी तब कालिदास को कनिष्ठिका पर विराजमान किया गया उनसे तुलना हो सके इतने प्रभावशाली कवि आज तक अभाव होने के कारण कनिष्ठिका के बाजू की उंगली का अनामिका यह नाम अर्थपूर्ण हो गया. म्हणजे या या श्लोकाचा मराठीत अर्थ सांगायचा झाला, पुरा कवीनाम गणना प्रसंगे, यामध्ये जसं कालिदास म्हणजे पूर्वी कवींची गणना करताना कनिष्ठिकेवर म्हणजे करंगळीवर मोजण्यासारखे जे कवी होते त्यांच्यापैकी सगळ्यात आधी कालिदासांचंच नाव येतं. म्हणजे करंगळीवर मोजण्यासारखे जे कवी होते त्यांच्या आधी सगळ्यात आधी कालिदासांचंच नाव येतं. अशा प्रकारे मोठं नाव जे आहे साहित्यिकामध्ये ते कालिदासांचं म्हटलं जातं. कालिदासाने त्यांच्या साहित्यात स्वतःची माहिती कधीच दिलेली नाही. मित्रमैत्रिणींनो, कालिदासाने स्वतःचा जन्म कुठे झाला, त्याचे आई वडील कोण होते, कोणत्या प्रदेशात तो राहत होता, याची माहिती त्याच्या साहित्यातून कोठूनच भेटत नाही. त्याचबरोबर इसवी सन पूर्व पहिले शतक हे कालिदासांचं जन्म ठिकाण मानलं जातं. काही जण म्हणतात की काश्मीर हिमालयाचं तिथल्या परिस्थितीचं वर्णन त्याच्या साहित्यात आहे, त्यामुळे त्याचा जन्म हिमालयामध्ये झाला, काश्मीरमध्ये झाला, असा सुद्धा उल्लेख अनेक साहित्यातून आपल्याला भेटत असतो. विविध साहित्याची निर्मिती कालिदासाने केलेली आहे. यामध्ये कालिदासाने अभिज्ञान शाकुंतलम, मालविका अग्निमित्रम, विक्रमोर्वशीयम ही 3 अतिशय मोठी नाटके रचलेली आहेत. मेघदूत, ऋतुसंहार, कुमार संभवम, रघुवंश ही 4 काव्ये त्यांनी रचलेली आहेत. याची विस्तृत माहिती आपण पाहणारच आहोत. परंतु विविध कथा या कालिदासाच्या बाबतीत आपल्याला दिसून येतात. त्यातलीच एक छोटीशी कथा मी आपल्यासमोर आज मांडणार आहे. ही कथा एक दंतकथा म्हणून सुद्धा ओळखली जाते. म्हणजे कालिदास जो आहे भारतीय संस्कृतीमध्ये व्यास आणि वाल्मिकी यांच्यानंतर सर्वश्रेष्ठ कवी मानला जातो. याच्या बाबतीत कथा अशी आहे की एका गवळी म्हणजे गाई वगैरे पाळणारे जे असतात त्यांच्या घरी याचा जन्म झाला आणि साहजिकच याचा जन्म झाल्यानंतर त्याच्यावर पालनपोषण हे तशा प्रकारच्याच संस्कृतीमध्ये केलं गेलं. परंतु काही काळानंतर याचे आई वडील जे आहे ते अचानक वारले आणि हा एक निराधार झाला. परंतु त्याच समाजातल्या म्हणजे गवळी समाजातल्याच एका नातेवाईकाने त्याचं पालनपोषण केलं. तो लहानाचा मोठा होत गेला. कालिदास हा अंगाने धष्टपुष्ट होता, दिसायला अतिशय सुंदर होता. परंतु त्याच्यावर जे संस्कार झालेले होते ते गुराखी पारण्याजोगे असे एवढेच होते. तो हुशार होता परंतु कोणत्याही साहित्याचं ज्ञान त्याला नव्हतं. तो काली मातेचा म्हणजे कालिंका मातेचा तो भक्त होता आणि अशाच संस्कारामध्ये तो हळूहळू मोठा होत गेला. त्याच नगराची म्हणजे ज्या नगरामध्ये तो राहत होता त्याच नगराची राजा होता, त्याची मुलगी विद्योत्तमा ही सुद्धा अतिशय रूपवान, अतिशय ज्ञानी होती. विविध शास्त्रांचं ज्ञान तिला होतं, अतिशय हुशार होती आणि दिसायला सुद्धा अतिशय सुंदर होती. आणि त्यामुळे अतिशय ज्ञानी असल्याने थोडासा काहीतरी गर्व जो आहे तिला कुठेतरी झाला होता. आणि ती मोठी झाल्यामुळे राजाला सुद्धा वाटलं की आपल्या मुलीचं आता लग्नाचं वय झालेलं आहे, त्यामुळे तिचं लग्न करायचं. परंतु विद्योत्तमाची अट म्हणजे राजाची मुलगी जी होती विद्योत्तमा, तिची अट होती की मी जी आहे ती माझ्यापेक्षा विद्वान व्यक्तीसोबतच विवाह करणार. त्यामुळे त्या काळी अशा प्रकारची अट ठेवून कोडं घातल्या जात असेल, जे कोडं सोडत असतील त्यांचा विवाह होत असेल, अशा प्रकारचे कोडे ती संस्कृतीमध्ये घालत असे. आणि असा विवाह प्रसंग म्हणजे विवाह तिचा आयोजित केल्यानंतर जे काही राजे महाराजे येतील, विद्वान येतील, त्यांच्यासमोर कोडं घालणे आणि ते सोडवणे
अशा प्रकारचं त्यावेळेस तिची प्रथा अशी होती. परंतु ती जी कोडे घालत असे, अतिशय ध्यानी होती, विद्वान होती, ती कोडे घालत असे, परंतु ते कोडं जे आहे कोणाला सोडवता येत नसे आणि त्यामुळे तिचं लग्न काही हे लवकर होत नव्हतं. त्यामुळे तिचे वडील जे होते राजा, त्यांनासुद्धा चिंता पडली की आपल्या मुलीचं लग्न कसं व्हायचं. आणि विद्योत्तमाला दिवसेंदिवस असं वाटत होतं की आपलं लग्न जे आहे ते हळूहळू आता कुठे लांबत आहे. त्याच राज्याचा मंत्री जो होता त्याचीसुद्धा इच्छा विद्योत्तमाचे लग्न करण्याची होती. म्हणजे लग्न करून आपण या राज्याचे राजा होऊ भविष्यात, असे स्वप्न तो पाहत होता. त्यामुळे आता विद्योत्तमाला सुद्धा वाटलं की आपलं लग्न लांबत आहे आणि मंत्र्याला सुद्धा वाटलं की आपला विवाह विद्योत्तमासोबत झाला पाहिजे. आणि हे जेव्हा त्याला समजलं की विद्योत्तमाच्या मनामध्ये लग्नाविषयी चिंता आता हळूहळू वाढत आहे, त्यामुळे त्या मंत्र्याने आपला विवाहाचा प्रस्ताव जो आहे त्या राजकुमारी विद्योत्तमाच्या पुढे ठेवला. परंतु विद्योत्तमा अतिशय मानी होती, ध्यानी होती, परंतु ज्ञानाचा गर्व तिला होता, त्यामुळे त्या मंत्र्याचा अपमान तिने केला. भरदरबारात त्या मंत्र्याचा अपमान केला आणि त्या अपमान जो आहे त्या मंत्र्याच्या मनामध्ये कुठेतरी राहिला. म्हणजे हिचा विवाह आता कोणत्या तरी अशा व्यक्तीशी करावा जो हिची खोड मोडेल, ज्याला आपण म्हणतो खोड मोडणे असं जे म्हणतो, तर असा विवाह हिचा करावा यासाठी त्याने अशा व्यक्तीचा शोध सुरू केला. आणि राज्यामध्ये शोधता शोधता त्याच्या नजरेत कालिदास पडला. कालिदास दिसायला अतिशय गोरा गुमटा होता, अंगाने धष्टपुष्ट होता, परंतु कोणत्याही साहित्याचं ज्ञान त्याला नव्हतं. गुराख्यांच्या घरात राहत असल्यामुळे तशाच प्रकारचं वागणं बोलणं त्याचं होतं. परंतु त्या मंत्र्याने त्याला अतिशय राजकुमाराप्रमाणे सजवलं आणि काही विद्वान पंडित शिष्य म्हणून त्याच्यासोबत दिले. अतिशय बोलण्या गिलण्याचं थोडंसं ज्ञान त्याला दिलं, कसं बोलायचं, काय बोलायचं, आणि तुझा विवाह राजकुमारीशी लावून देतो अशा प्रकारचं वचन त्याला दिलं. आणि आपल्या काही शिष्यांसोबत जे काही विद्वान जे पंडित होते त्याने भाडोत्री घेतले त्या मंत्र्याने आणि कालिदासासोबत राजदरबारात त्यांनी पाठवलं. नियम आपल्याला माहीतच होता की विद्योत्तमा जी आहे ती संस्कृतचं काही कोडे, म्हणजे शब्द कोडे जसं असतं असे कोडे घालत असे संस्कृतचे. ते जे कोडे आहेत ते विद्वान जे पंडित होते ते पटापट सोडवत असत. त्यामुळे विद्योत्तमाला असं वाटलं की हे जे शिष्य आहे हेच आपण टाकलेले कोडे सोडवतात, म्हणजे शिष्य जेवढे हुशार आहेत तर गुरु का बरं हुशार असणार नाही. त्यामुळे त्यांचा विवाह थाटामाटात झाला. परंतु हळूहळू तिला समजायला लागलं की आपण ज्या व्यक्तीशी लग्न केलेलं आहे याला काहीही ज्ञान नाही, म्हणजे याला बोलण्याचं सुद्धा ज्ञान नाही. त्यामुळे ती म्हणते अस्ति कश्चित वागर्थ, म्हणजे तुझ्या बोलण्याला काही अर्थ आहे का. म्हणजे ती अतिशय साहित्यात गढून गेलेली अशी होती आणि त्यामुळे याचा बोलण्याचा अर्थ तिला काही उमजत नव्हता किंवा समजत नव्हता. त्यामुळे अस्तित कश्चित वागर्थ अशा प्रकारचा तिला म्हटलं आणि त्याचा अपमान करून त्याला ठोंब्या वगैरे असं मूर्ख असं म्हणून तिने घरातून हाकलून दिलं. आणि तू अक्षरशत्रू आहे, म्हणजे माझ्यासारख्या एवढ्या विद्वान स्त्रीशी तू विवाह केला तर परंतु तू कसा आहे अक्षरशत्रू आहे. त्यामुळे माझ्या तोडा मोलाचा होईपर्यंत तू मला तोंडसुद्धा दाखव, म्हणजे कुठेतरी जा आणि कोणाजवळून तरी चांगल्या प्रकारे ध्यान मिळव आणि नंतरच माझ्याजवळ आहे, अशा प्रकारे त्याचा अपमान करून त्याला बाहेर काढून दिलं. मग कालिदास हा बाहेर पडला. नंतरच्या काळामध्ये असं म्हणतात की त्याने कालीमातेची उपासना केली, विविध पंडिताजवळ राहून त्याने विविध साहित्याचं ज्ञान मिळवलं. हळूहळू त्याचं ज्ञान वाढत गेलं आणि त्याला आवड निर्माण झाली, यामध्ये सर्वांमध्ये आवड निर्माण झाली. आवड निर्माण झाल्याने साहित्यामध्ये त्याची रुची वाढत गेली, परंतु त्याचं ध्यान अतिशय वाढत गेलं आणि तो विविध साहित्याची काव्याची निर्मिती करण्यास सुरुवात त्याने केली. हळूहळू ज्ञान इतका वाढत गेलं की तो आता आपण राज्यामध्ये जाऊ, आपल्या राज्यामध्ये जाऊ, म्हणजे विद्योत्तमाला भेटू असा विचार तो करू लागला. आणि राजकन्येच्या पुढे तो उभा राहिला आणि पुन्हा राजकन्येने त्याला प्रश्न केला, अस्ति कश्चित वागर्थ, म्हणजे आजसुद्धा तुझ्या बोलण्याला काही अर्थ आहे का. तर त्याने काहीच उत्तर दिलं नाही. आणि
अस्ति कश्चित वागर्थः या 3 शब्दांवरून त्याने कुमारसंभव, मेघदूत आणि रघुवंशम या 3 काव्यांची निर्मिती म्हणजे विद्वत्तमाच्या अस्ति कश्चित वागर्थः या 3 काव्याची निर्मिती त्याने केली. म्हणजे अस्तिपासून प्रारंभ त्याने कुमारसंभवाचा केला आणि कश्चित या शब्दापासून त्याने मेघदूताची रचना केली आणि वागर्थः यापासून रघुवंशाची रचना केली असं म्हटलं जातं. परंतु नंतरच्या काळात जेव्हा राजकुमारीला समजलं की हा अतिशय विद्वान झालेला आहे, त्यामुळे तिचा गर्वसुद्धा नष्ट झाला आणि तिने आता कालिदासाला म्हटलं की आपण गुण्यागोविंदाने पती पत्नी म्हणून राहू. परंतु कालिदास याचा मन जे आहे ते संसारातून कुठून तरी निघून गेलेलं होतं. त्याचा अपमान झाल्यावर आणि त्याने विद्वत्तमासमोर हात जोडले आणि म्हटलं, देवी तू माझी गुरुमावली आहे. म्हणजे आज मला जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे, तू मला त्यावेळेस घराच्या बाहेर काढलं नसतं, अपमान केलं नसता माझा, तर आज मला हे ज्ञान प्राप्त झालं नसतं. त्यामुळे तू माझी गुरुमावली आहे. ज्या नवीन कालिदासाला, या कवी कालिदासाला जन्म देणारी तूच आहे, जन्मदात्री आहे, म्हणजे तू माझी माता आहे. अशा प्रकारे त्याने हात जोडून त्याची क्षमा मागितली आणि तो तिथून निघून गेला. नंतरच्या काळात असं म्हटलं जातं तो फिरता फिरता एका नगरामध्ये गेला. एका स्त्रीच्या घरी तो राहू लागला. ज्या नगरात तो राहत होता त्या राजाची अशी सवय होती की तो सुद्धा असे कोडे घालत असे, पंडितांकडून सोडवून घेत असेल, त्यांना पारितोषिक देत असे. आणि त्या राजाला असं माहीत पडलं की आपल्या राज्यामध्ये कालिदासा आलेला आहे. तो कुठे भेटेल आपल्याला याची कल्पना त्याला नव्हती. त्यामुळे त्याने कोडं घातलं. हे कोडं जर घातलं आपण किंवा समस्या उत्पन्न केली तर कालिदासच हा सोडवू शकेल असा विश्वास त्याला होता. त्यामुळे ते कोडं कोणतं होतं? कमले कमलोत्पत्ती श्रूयते न तु दृश्यते. म्हणजे एका कमळावरच दुसऱ्या कमळाची उत्पत्ती होते असे सांगतात, परंतु ती गोष्ट प्रत्यक्षात नजरेला मात्र पडत नाही. काय समस्या होती? कमले कमलोत्पत्ती श्रूयते न तु दृश्यते. म्हणजे एका कमळावरच दुसऱ्या कमळाची उत्पत्ती होते असे सांगतात, परंतु ही गोष्ट प्रत्यक्ष नजरेला मात्र येत नाही. अशी समस्या त्याने घातली आणि ही समस्या जो सोडवेल त्याला प्रचंड असं पारितोषिक देण्यात आहे असं सुद्धा जाहीर केलं. ती स्त्री असा पारितोषिकाचाच विचार करता करता कालिदासासमोर ही स्त्री हे जे कोडं आहे ती बोलून गेली. म्हणजे हा कवी आहे तिला माहीत होतं, परंतु हा कालिदास आहे सर्वश्रेष्ठ असं सुद्धा त्या स्त्रीला माहिती नव्हतं. परंतु ती बोलून गेली आणि त्यामुळे त्या स्त्रीच्या तोंडून हे वाक्य पडल्याने कालिदासाने ते ऐकलं आणि त्याच्यावर त्याने उत्तर दिलं. बाले तव मुखांभोजो कथमिंदी वरद्वयम. म्हणजे हे बाले, असे जर आहे तर तुझ्याच मुखकमलावर म्हणजे नेत्ररूपी मुखकमलावर 2 कमळे फुललेली दिसतात हे कसे? म्हणजे डोळ्याला कमळाची उपमा दिली आहे. तुझ्या मुखकमलावर कमळाची उपमा म्हणजे कमले कमलोत्पत्ती म्हणजे मुख जे आहे कमळ आहे आणि कमळ जे आहे ते डोळ्यांना आपलं स्वतःचा चेहरा हा आरशात पाहिला तर दिसतो, परंतु तसा दिसत नाही. त्या काळात आरसा नव्हता असं म्हटलं जातं. पण त्यामुळे कमलावरच कमळाची उत्पत्ती होते अशा प्रकारच्या समस्या त्या राजाने मांडली होती आणि कालिदासाने ती सोडवली. ती जी स्त्री होती तिने आपण सोडवली आहे, त्यामुळे आपण राजासमोर मांडू आणि पारितोषिक मिळू अशा प्रकारची ती स्वप्न पाहू लागली. परंतु उद्या जाऊन हा कालिदास जर राज्यासमोर उभा झाला राजासमोर आणि ही समस्या मी सोडवली असं जर त्याने म्हटलं तर आपलं जे पारितोषिक आहे ते याला मिळेल. म्हणून त्या स्त्रीने कालिदासाला काहीतरी विषबाधा करून मारून टाकलं असं म्हटलं जातं किंवा अशी कथा आहे. आणि ती स्त्री राजा दरबारामध्ये गेली, ही समस्या तिने सोडवली. राजाला माहीत पडलं की ही जी समस्या अतिशय कठीण आहे, कालिदासाशिवाय हा सोडवू शकत नाही. त्यामुळे त्या स्त्रीला जेव्हा अतिशय खोदून विचारलं ज्याला म्हणतो तसं विचारलं तेव्हा माहीत पडलं की कालिदासाने ही समस्या सोडवली आहे, परंतु त्या स्त्रीने कालिदासाची हत्या केली आहे असं त्याला समजलं. तेव्हा ज्या कालिदासाची वाट तो राजा पाहत होता, परंतु त्याच राजाच्या समस्येने तो कालिदास आज या जगामध्ये नाही, त्यामुळे राजाला सुद्धा अतिशय मोठं दुःख झालं. अशा प्रकारची ही कथा आहे. आपण
कालिदासाच्या हा जो पिरियड आहे, पिरियड म्हणून, तासिका म्हणून किंवा कालिदास दिन म्हणून अतिशय मोठं झालं. शॉर्टकट मी सांगतो आहे. कालिदासाने ज्या साहित्याची निर्मिती केली त्यामध्ये ऋतुसंहार जे आहे, इतर साहित्याच्या तुलनेत इतर कालिदासाने निर्माण केलेले जे साहित्य आहे त्याच्या तुलनेत अतिशय छोटं हे काव्य आहे. विविध ऋतुचक्र जे आहे त्याची अतिशय जादूभऱ्या शब्दांनी याची उपमा केलेली आपल्याला दिसून येतो. 6 विभागामध्ये हे ऋतुसंहार विभागलेलं आहे. त्यानंतर कुमार संभवम आहे, हिमालयाचं अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे. हे जे आहे कुमार संभवम शिवाला म्हणजे शंकराला वाहिलेलं असं काव्य म्हणून ओळखलं जातं. स्कंद आणि शिवपुराण याच्या आधारावर रचलेलं हे कुमार संभव आहे आणि शृंगार रस प्रधान असं हे काव्य म्हटलं जातं. रघुवंशम, सूर्यवंशी जे राजा आहे, रघुपासून राम सीतापर्यंत यांचे आदर्शवादी राजा कसे होते रघुवंशाचे, इक्ष्वाकू वंशाचे, याचं वर्णन रघुवंशामध्ये आहे. मेघदूतम हे खंडकाव्य आहे. यक्ष हा रामगिरी पर्वतावर शापामुळे विरह करतो आहे आणि त्याला त्याच्या पत्नीची आठवण येते. त्यामुळे मेघापासून आपल्या पत्नीपर्यंत संदेश पोचवावा आपल्या क्षेमकुशलतेचा, यासाठी मेघदूताची रचना केलेली आहे. आणि रामगिरी पर्वत म्हणजे सध्या असं म्हटलं जातं की रामगिरी पर्वत कुठे आहे, नागपूरजवळ रामटेक आहे, ते रामगिरी पर्वत आहे, त्या जागी कालिदासाने निर्मिती केली असं म्हटलं जातं. मालविका अग्निमित्रम, राजा अग्निमित्र आणि मालविका यांच्या प्रेमावर आधारित अशा प्रकारचे नाटक आहे. अभिज्ञान शाकुंतलम महाभारतावर आधारित हे नाटक आहे. ऋग्वेदावर सुद्धा याच्यातले वेच काही घेतलेलं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, कालिदासाची थोडक्यात माहिती आपण पाहिली. आपणसुद्धा कालिदासाविषयी थोडाफार का होईना अभ्यास करावा, हाच उद्देश या आजच्या दिवसाचा म्हटला जातो. सर्वांना कालिदास दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपली ही माहितीपर कालिदास दिनाचा कार्यक्रम इथे संपला. धन्यवाद.